सोलापुरातील वडाळा येथे एका 40 वर्षीय मजुराचा विजेचा धक्का लागून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत मजुराचे नाव सोमनाथ चंद्रकांत कांबळे असे असून ते उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव येथील रहिवासी होते. सोलापूर जिल्ह्यातील वडाळा येथे ही घटना घडली. सोमनाथ कांबळे हे सरकारी दवाखान्यासमोर बोळात एका घराचे सेटरिंगचे काम करत होते. यावेळी MACBच्या वायरला स्पर्श होऊन त्यांना विजेचा धक्का बसला. धक्क्याच्या तीव्रतेमुळे ते वरून खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या सरकारी दवाखान्यात वडाळा येथे दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सोमनाथ चंद्रकांत कांबळे यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.